उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम 5000 घरात देणार आनंदाचा शिदा। शहरात 14 ठिकाणी होणार अन्न शिक्षण आरोग्य उपक्रम। शुभेच्छुक शिखर पहाडिया फाउंडेशन सोलापूर। आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं जे काही बुलंद शक्तीचे संपादक आहेत रामेश्वरजी दरेकर यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा, त्याचबरोबर त्यांना पोलीस संरक्षण आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी या संबंधीचे जे काही आज माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन मंठा यांच्या मार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं तर रामेश्वरजी दरेकर साहेब वारंवार शेतकरी असतील, कष्टकरी असतील, श्रमकरी असतील किंवा वंचित असतील यांचा सातत्यपूर्ण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज बुलंद करण्याचं काम हे सातत्यपूर्ण करत आहेत। त्याचबरोबर इथलची जी काही झालेली भ्रष्ट व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उचलून वेगवेगळे प्रकरण हे न्यायालयीन मांडून त्याचबरोबर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडून त्यांना न्याय देण्याचं काम करत आहेत। परंतु जाणून बुजून जे काही त्यांनी शेतकऱ्यांना एका बाजूला सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी या सरकारकडून दिल्या जाती, परंतु त्यांचेच जे काही महसूल मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे हे दुसऱ्या बाजूला सांगतात की ज्या शेतकऱ्यांच्या नावे एखादी गाडी किंवा बंगला असेल त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्या जाणार नाही। त्यावर या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज करणारे पत्रकार रामेश्वरजी दरेकर हे त्यांची जे काही जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्ता आहे या संदर्भात पुराव्यानिश्चय त्यांची पोलखोल केल्या जाते आणि पोलखोल केल्यानंतर संबंधित पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो। हा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावी, त्याचबरोबर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या संदर्भाचे निवेदन आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने देण्यात आलेले आहे। खरं तर या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं लोकशाही मार्गाने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो।